28 जानेवारीच्या त्या दुर्दैवी अपघातात दादांचे निधन झाल्याने अवघ्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता. पण आज तब्बल 11 दिवसांनी संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसतोय. कारण असा एक दावा केला गेला आहे आणि तोही पवार कुटुंबातीलच एका सदस्याकडून. आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहे की 9 फेब्रुवारीला ते अशी एक गोष्ट उघड करणार आहेत जी आत्तापर्यंत कोणालाच माहिती नव्हती. टीव्ही चॅनल्सवर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींपेक्षा ही माहिती पूर्णपणे वेगळी आणि धक्कादायक असेल, असे रोहित पवारांनी म्हटले आहे. 9 तारखेला महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत खुद्द रोहित पवारांनी दिले आहेत. हा दावा पवार कुटुंबातील एका जबाबदार व्यक्तीने केल्यामुळे आता सर्वसामान्यांच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. मग 9 तारखेला दादांविषयी काय खुलासा होणार? दादा सुरक्षित आहेत का? आणि दादा त्या दिवशी परत येणार की काय? रोहित पवार नक्की काय उलगडा करणार आहेत? कोणती नवीन तथ्य आणि माहिती ते मांडणार आहेत जी आजपर्यंत मीडियासमोर आली नव्हती? या सर्वांची माहिती आपण घेत आहोत. 28 जानेवारीला त्या विमान अपघातात दादा गेले असे अधिकृतपणे सांगण्यात आले होते. या घटनेने महाराष्ट्र प्रचंड शोकाकुल झाला होता. पण आज 11 दिवसांनंतर संपूर्ण राज्याला पुन्हा धक्का बसतोय. कारण या दुर्घटनेबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. यामुळे संपूर्ण राज्यात गोंधळाचे वातावरण आहे. ज्यावेळी प्रवाशांची खरी यादी समोर आली आणि त्यात 5 नाही तर 6 जण होते असे समजले, तेव्हापासून तो 6वा व्यक्ती कोण आणि तो वाचला आहे का यावरून चर्चा सुरू झाली. तसेच जसे पुरावे सापडत गेले तसे वेगवेगळे नेते नवनवीन विधाने करू लागले. त्यामुळे दादा जिवंत आहेत का, दादा वाचले आहेत का अशा चर्चांना उधाण आले. बारामतीतही दादा परत येणार आणि पत्रकार परिषद घेणार अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. पण अचानक 9 तारखेचा नवीन दावा समोर आला, जो स्वतः पवार कुटुंबातील जबाबदार व्यक्तीने केला आहे. यामुळे महाराष्ट्रात आणखीनच गोंधळ उडाला आहे. मग 9 तारखेला नेमकं कोणता स्फोट होणार? 9 तारखेला नेमकं काय समोर येणार? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. महाराष्ट्राच्या राजकारणातील सह्याद्रीचा एक कडा कोसळला अशीच भावना 28 जानेवारीच्या त्या रात्री प्रत्येकाच्या मनात होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्यांच्या शब्दाला प्रशासनात वजन होतं आणि ज्यांच्या कामाच्या धडाक्याने विरोधकही अवाक व्हायचे, त्यांच्या विमानाला झालेला तो अपघात केवळ एक बातमी नव्हती, तर तो राज्यासाठी एक मोठा धक्का होता. मुंबईच्या धावपट्टीवरून बारामतीसाठी निघालेलं ते विमान सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात कुठेतरी हरवलं आणि काही तासांतच धुराचे लोट आणि विमानाचे अवशेष सापडल्याच्या बातम्या धडकू लागल्या. संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. आपले दादा सुरक्षित आहेत का? सुरुवातीला हा केवळ एक तांत्रिक बिघाडामुळे झालेला अपघात वाटत होता. पण जसे दिवस पुढे सरकले तसे या घटनेभोवती गूढ वाढत गेले. आज या घटनेला 11 दिवस उलटून गेले आहेत. संपूर्ण पवार कुटुंब आणि महाराष्ट्र शोकसागरात असतानाच रोहित पवार यांनी सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांसमोर येऊन एक विधान केले, ज्याने राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण केली आहे. रोहित पवार म्हणाले, 9 फेब्रुवारीला मी अशा काही गोष्टी जगासमोर मांडणार आहे ज्या आजवर कोणालाही ठाऊक नव्हत्या. टीव्ही चॅनल्सवर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींपेक्षा ही माहिती पूर्णपणे वेगळी आणि धक्कादायक असेल, असे रोहित पवारांनी म्हटले आहे. 9 तारखेला महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत खुद्द रोहित पवारांनी दिले आहेत. हा दावा पवार कुटुंबातील एका जबाबदार व्यक्तीने केल्यामुळे आता सर्वसामान्यांच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. मग 9 तारखेला दादांविषयी काय खुलासा होणार? दादा सुरक्षित आहेत का? आणि दादा त्या दिवशी परत येणार की काय? रोहित पवार नक्की काय उलगडा करणार आहेत? कोणती नवीन तथ्य आणि माहिती ते मांडणार आहेत जी आजपर्यंत मीडियासमोर आली नव्हती? या सर्वांची माहिती आपण घेत आहोत. 28 जानेवारीची ती सकाळ तशी नेहमीसारखीच होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा नियोजित होता. सकाळी मुंबईतील काही महत्त्वाच्या बैठका आटोपून ते बारामतीकडे रवाना होण्यासाठी विमानतळावर पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय आणि सुरक्षा रक्षक होते. ज्या विमानाने त्यांनी उड्डाण केले ते विमान तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सक्षम मानले जाते. या विमानाची नियमित मेंटेनन्स झालेली होती आणि वैमानिकही अत्यंत अनुभवी होते. तरीही उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला. कायदेशीरपणे बोलायचे झाले तर अशावेळी एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि विमान यांच्यातील शेवटचा संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो. तपास यंत्रणा सध्या याच संवादाचा अभ्यास करत आहेत. विमानातून कोणताही मेडे किंवा आणीबाणीचा संदेश दिला गेला होता का? की विमान अचानक रडारवरून गायब झाले? या प्रश्नांची उत्तरे शोधणे हे तपासाचे पहिले पाऊल आहे. रोहित पवारांनी आपल्या विधानात या तांत्रिक बाबींचा उल्लेख केल्याचे समजते. त्यांच्याकडे या संवादाचे काही अंश पोहोचले असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमान कोसळल्यानंतर शोधमोहीम राबवण्यात आली. सह्याद्रीच्या दुर्गम भागात ढिगारे विखुरलेले होते. जेव्हा अधिकृत प्रवाशांची यादी प्रसिद्ध झाली तेव्हा त्यात 6 जणांची नावे होती. मात्र प्रत्यक्ष घटनास्थळी केवळ 5च मृतदेह सापडल्याची माहिती सुरुवातीला काही सूत्रांनी दिली होती. ही तफावत का निर्माण झाली? उरलेला एक प्रवासी कोण होता की यादीमध्ये काही बदल झाले होते? हे असे प्रश्न आहेत जे या घटनेला अपघाताकडून एका रहस्याकडे घेऊन जातात. दादांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या हातातील घड्याळाचा आधार घेण्यात आला असे सांगितले जाते. पण फोरेन्सिक तज्ज्ञांच्या मते जिथे विमानाचा कोळसा होतो तिथे जैविक पुराव्यांची, डीएनएची चाचणी करणे अनिवार्य असते.
रोहित पवार 9 तारखेला याच ओळखीच्या प्रक्रियेवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची शक्यता आहे. तो मृतदेह खरोखरच कोणाचा होता हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात घर करून आहे. कायदेशीर खबरदारी घेऊन सांगायचे झाले तर जोपर्यंत DNA अहवाल सार्वजनिक होत नाही तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे धाडसाचे ठरेल. आमदार अमोल मिटकरी यांनी एक अत्यंत मार्मिक मुद्दा उपस्थित केला होता. विमान अपघातात प्रचंड आग लागते, धातू वितळतो, तरीही काही कागदपत्रे आणि फाईल्स कशा काय सुरक्षित राहू शकतात. हे कोडे सोडवण्यासाठी आपल्याला विमान उड्डाणशास्त्राचा अर्थात एरोनॉटिक्सचा आधार घ्यावा लागेल. जेव्हा विमान जमिनीवर वेगाने आदळते तेव्हा एक मोठा धक्का इम्पॅक्ट बसतो. या धक्क्यामुळे विमानातील हलक्या वस्तू जसे की कागदपत्रे, लॅपटॉप, बॅग किंवा मोबाईल फोन हे मुख्य इंजिन आणि इंधन टाकीपासून दूर फेकले जातात. जर आग केवळ इंधन टाकीच्या परिसरात मर्यादित असेल तर दूर फेकल्या गेलेल्या वस्तू सुरक्षित राहू शकतात. पण येथे प्रश्न असा पडतो की ती कागदपत्रे नेमकी कोणती होती? त्यामध्ये काही संवेदनशील राजकीय माहिती होती का? रोहित पवारांच्या हाती हीच कागदपत्रे लागली आहेत का? असे बोलले जात आहे की 9 फेब्रुवारीला रोहित पवार काही दस्तावेज जगासमोर आणू शकतात जे या प्रवासाच्या मूळ हेतूला अधोरेखित करतील. रोहित पवार गेल्या 10 दिवसांपासून शांत आहेत, पण ही शांतता एखाद्या वादळापूर्वीची असावी असे वाटते. त्यांनी केवळ भावनिक आवाहन न करता पुराव्यांची भाषा केली आहे. आमच्याकडे काही प्राथमिक माहिती आली आहे, हे त्यांचे वाक्य खूप काही सांगून जाते. तपास यंत्रणांना अद्याप जो ब्लॅक बॉक्स सापडलेला नाही त्यातील काही माहिती किंवा उड्डाण करण्यापूर्वीचे काही CCTV फुटेज रोहित पवारांच्या हाती लागल्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. त्यांच्याकडे असलेल्या माहितीमुळे कदाचित हे स्पष्ट होईल की विमान अपघाताच्या वेळी नेमकी काय परिस्थिती होती. तो एक मानवी त्रुटीचा भाग होता की काही तांत्रिक बिघाड जाणीवपूर्वक झाला होता. या दिशेने तपास यंत्रणा विचार करत असल्याचे रोहित पवारांनी सूचित केले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी या दोन्ही बाजूंनी सावध प्रतिक्रिया येत आहेत. अजितदादा हे केवळ एक नेते नव्हते, तर ते हजारो तरुणांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या कामाची शिस्त आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने आजही बारामतीचे रस्ते सुन्न आहेत. कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की 9 तारखेपर्यंत संयम ठेवा, सत्य लवकरच समोर येईल. लोकांच्या मनात आजही एक आशा जिवंत आहे. अजितदादा असे सोडून जाऊच शकत नाहीत, ही भावना तर्कशास्त्राच्या पलीकडची आहे. पण रोहित पवारांनी ज्या पद्धतीने दुसऱ्या मोठ्या धक्क्याची तयारी केली आहे ती पाहता ही घटना केवळ एका अपघातापाशी थांबणारी नाही. यामध्ये काही आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग आहे की अंतर्गत राजकीय संघर्षाचा, हे 9 फेब्रुवारीलाच स्पष्ट होईल. या दुःखद घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली आहे. पण रोहित पवारांनी यावर स्पष्ट भाष्य केले आहे. पवार कुटुंबात सध्या राजकारण नाही तर केवळ दुःख आहे. तरीही पडद्यामागे अनेक हालचाली सुरू आहेत. 9 फेब्रुवारीचा उलगडा केवळ अपघाताशी संबंधित नसेल तर तो भविष्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम करणारा ठरू शकतो. दादांची अंतिम इच्छा काय होती? त्यांच्या मनात काही नवीन योजना होत्या का? याबद्दलची माहिती रोहित पवार जगासमोर आणू शकतात. आता आपण त्या वळणावर आलो आहोत जिथे सर्वांच्या नजरा 9 फेब्रुवारीकडे लागल्या आहेत. रोहित पवारांच्या हाती लागलेला तो पुरावा नेमका काय आहे? कायदेशीर सूत्रांच्या नुसार जर रोहित पवारांकडे विमानातील शेवटच्या संवादाचे रेकॉर्डिंग किंवा एखादे CCTV फुटेज असेल तर ते या संपूर्ण घटनेचा गेम चेंजर ठरू शकते. विमानाचा तो अपघात होता की घातपात, हे शब्द आज प्रत्येकाच्या ओठावर आहेत, पण त्याचे उत्तर केवळ अधिकृत तपासात आणि रोहित पवारांच्या खुलास्यात दडलेले आहे. सत्याचा हा प्रवास अत्यंत खडतर आहे, पण महाराष्ट्राला सत्य जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. सह्याद्रीच्या त्या डोंगर रांगात दडलेले हे रहस्य 9 फेब्रुवारीला जेव्हा उलगडेल तेव्हा कदाचित भारतीय राजकारणातील सर्वात मोठा खुलासा समोर येईल. तोपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल, सत्याची आणि त्या एका खंबीर आवाजाची, जो महाराष्ट्राला या संभ्रमातून बाहेर काढेल. प्रेक्षकांनो, हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. आम्ही कोणत्याही व्यक्तीवर किंवा यंत्रणेवर थेट आरोप करत नाही आहोत. उपलब्ध माहिती आणि राजकीय घडामोडींचा हा एक सविस्तर आढावा आहे. 9 फेब्रुवारीला रोहित पवार नेमका काय खुलासा करतात याकडे आमचे बारीक लक्ष असेल. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते? तुमच्या मनात कोणते प्रश्न आहेत? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सत्याचा शोध घेण्याच्या या प्रक्रियेत सर्वजण सहभागी होतील. प्रेक्षकांनो, आतापर्यंत समोर आलेल्या या गोष्टी आणि घटनाक्रम पाहिला की मनात शंकाची मोठी पाल चुकचुकते. विमान अपघाताच्या त्या भीषण वळणावर जे काही दावे केले जात आहे ते सगळे थक्क करणारे दावे आहे. पण एक गोष्ट इथे समजून घेणं गरजेचं आहे
की ही माहिती केवळ आत्तापर्यंत समोर आलेल्या चर्चावरून वर्तवलेली केवळ एक शक्यता आहे. आम्हाला कोणाच्याही भावना दुखवणं हा उद्देश नाहीये किंवा कोणाला आरोपी ठरवणं हा आमचा उद्देश नाहीये. फक्त तुमच्या प्रश्नांना आवाज देणं हेच एकमेव आमचा एक प्रयत्न आहे. त्यामुळेच ही माहितीला केवळ शक्यता म्हणूनच घ्या. विमानातून बाहेर पडताना एक व्यक्ती दिसली होती. मग या दाव्यामागे खरंच काही वास्तव असेलच का? याच्यामध्ये अजून काही कोड असू शकतं का? सोशल मीडियावर किंवा लोकांमध्ये चर्चा तर खूप आहे, पण सत्य काय हे अधिकृत तपासातूनच समोर येत. अधिकृतपणे कुठलीही गोष्ट याच्यामध्ये अजून सांगण्यात आलेली नाहीये. अधिकृतपणे सगळं जे आहे तर ते समोर तुमच्या आहेच आहे. तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या घटना योगायोग आहे की याच्या मागे काही सत्य दडलं असू शकतं? तुमची मतं, तुम्हाला वाटणारी शक्यता कमेंटमध्ये नक्की मांडवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका.